अच्छा, साप पाठलाग करतो किंवा मागे येतो आणि रात्री आपण झोपेत वगैरे असलो तर आपला चावतो, अशी पण भीती वाटते ना, बरोबर का? ओके, अजून काय वाटतं? चला, भूत पण सापाच्या रूपात येतो. तुमच्या मनात जे काय असेल बिंदास बोला. तुम्ही लहानच आहेत आणि आपण हसण्याचा काही भाग नाही. इकडे हुशार विद्यार्थी, कशाबद्दल भीती वाटते? ठीक आहे, भले भविष्यामध्ये कधी अशी घटना घडली, सर्पदंश झाला, साप विषारी असेल बिनविषारी असेल याच्याशी काही लेणं देणं नाही. सरळ आपल्याला दवाखान्यात काढायचं छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल कलवा किंवा सिव्हिल हॉस्पिटल ठाणे. कुठल्याही प्रकारे आपल्याला या नंदुरबार किंवा इतर जे दवाखाने असतील कोणाकडे जायची गरज नाही. प्रथमोपचार करून वेळ न घालवता त्वरित आपल्याला सरकारी हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. सापांवर प्रतिविष असतो. साप चावला म्हणजे माणूस मरत नाही, औषध उपचारांनी बरा होतो, अँटीवेनम दिलं जातात, त्याच्यानंतर मनुष्य वाचला जातो. ठीक आहे, तुमच्यापैकी उपस्थित अजून पर्यंत कोणाला साप चावलाय का? असं कोणी आहे का इथं? नाही ना? तुमच्या घरच्यांना हाय सर. यश यश शूट. तुला सर्पदंश झाले, साप चावलेला? अच्छा, अरे बापरे. तर या ठिकाणी पाण्यात पण राहणारे बरेचसे साप असतात. धामण साप जो असतो आपल्याकडे सहज आढळतो, तो खूप मोठा असतो. मग तुला ठीक आहे, देवाच्या कृपेने तू सही सलामत आहे. देवाचे आभार मानत जा आणि पाया पडत असाल. तर बघा, विषय कसा आहे, आता हा मुलगा उभा राहिल्यानंतर एक विषय आपल्या समोर आला की एखादी घटना घडते आणि आपण लहान असतो आणि आपल्याकडून काहीतरी चुकीचं झालं, मी बाहेर फिरायला गेलो किंवा तिकडे खेळायला गेलो, मी पडलो किंवा माझं काही झाला, ही गोष्ट जर घरी सांगितली, शिक्षकांना सांगितलं तर आपल्याला मार भेटेल, ही भीती असते आणि त्याच्याबद्दल काही गोष्टी आपल्या मनातच आपण ठेवतो. अरे बापरे. हा, तर अशा प्रकारे साप हा विषय एकदम सेन्सिटिव्ह आहे. एखाद्या वेळी म्हणजे चुकी झाली किंवा लेट झालो तर क्षणाचा, साप चावल्यानंतर एक एक क्षण महत्वाचा असतो. कारण 1-1.5 तासामध्ये आपल्याला उपचार नाही झाला ना तर आपण परत शाळेत येऊ का नाही हे सांगता येत नाही दुसऱ्या दिवशी, असं आहे. तर मॅडमने जो आता विषय काढला की सर्पदंश झाल्यानंतर 2 दाताचे निशाण होते, तर साप चावल्यानंतर निशाणीवरून पण आता ओळखता येतो की हा साप विषारी आहे का बिनविषारी आहे. जसं 2 दात जर असतील तर तो साप जर साप चावल्यानंतर 2 दातांचे निशाण आले ना तर तो जहरीला, विषारी. आणि आपल्यासारखे दात असतात ना, माशांसारखे किंवा आपल्यासारखे असे 32 दात, तर तो साप बहुतेक विषारी नसतो. ठीक आहे, म्हणजे तसं साप चावला पाहिजे असे काही नाही, पण माहितीसाठी मी सांगतो आणि तुम्ही एवढं प्रेमाने ऐकता, ही खूप मोठी गोष्ट आहे. आता वेळ पण होते तर मी थांबतो आणि सरांकडे माईक देतो. ठीक आहे, अजून काही असेल प्रश्न तर आपण चर्चा करू. हा, आज घरी गेल्यानंतर मोबाईल प्रत्येकाकडे ते आहेच. ठीक आहे, जी घटना घडली त्या आई वडिलांना सांगा, असा असा विषय सर्पदंश, त्याच्यावर तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला किंवा घरच्यांना तुमची काळजी आहेच, त्याच्यानुसार तुम्हाला ते गाईड करतीलच. शिक्षक किंवा इतर सर्वांपेक्षा आपली सर्वात जास्त काळजी आई वडिलांना असते. आणि मी जो सापाने मृत्यू झाला त्या मुलीचा, तो साप आज पकडलाय. साप तुम्हाला मी त्या बॉटलमध्ये दाखवतो, असं आपल्याला अलाउड पण नाही, पण त्याच्यासारखा दिसणारा डुप्लिकेट साप जो असतो तो विषारी नसतो, तो मात्र तुम्हाला मी ओपन करून तुम्हाला दाखवतो. बसून घ्या, सापने असं वरून दाखवतो, जसे बसले तसेच बसा, काही गडबड करू नका. साप बॉटलमध्ये आहे आणि हा अत्यंत विषारी साप आहे. या सापाची विशेषता काय आहे, तुम्ही बसून घ्या, बसून घ्या, पाठीमागच्यांना पण दिसला पाहिजे. ठीक आहे, रंगाने हा साप काळा आहे, बरोबर. या सापाची ओळख सांगतो, मण्यार सापाची.
रंगाने हा साप काळा आहे आणि लांबीने तो 1.5 ते 2 फूट किंवा 2.5 फूट 3 फूट पण असतो. ठीक आहे. आणि त्याच्या अंगावर सफेद आपण कवच करतो नाही का, असा कवशात 10 असे बोलतो तसे या अंगावर व्हाईट पट्टे असतात. याच्यामध्ये 3 प्रकार येतात. एक उभ्या पट्ट्या असतात आणि दुसरा जो असतो कॉमन त्याच्यावर असे कवच असतात आणि तिसरा मोठा साप असतो. ठीक आहे. हा अत्यंत विषारी असतो आणि या सापामध्ये विषाचे प्रकार असतात. त्याच्यामधला न्यूरोटॉक्सिक विष असतो जो आपल्या मेंदूवर अटॅक करतो आणि रक्त संपूर्ण शरीरभर पसरल्यानंतर आपण मृत्यू होतो. ठीक आहे. तर मी आता दुसरा साप जो आहे याच्यासारखा दिसणारा आणि हा साप खास करून रात्रीचा प्रवास करतो. इतर साप असतात ना दिवसा शिकार करतात किंवा अन्नाच्या शोधात फिरत असतात. तर हा मण्यार साप जो असतो हा काळा असतो आणि हा रात्रीच फिरतो. ठीक आहे. हा साप सरडे किंवा पाळली किंवा असे बेडूक छोटे मोठे किडे हे खातो आणि आपला भोजन करत असतो. आता हा जो साप आहे ना हा सेम मण्यासारखा नाही, कॉपी आहे त्याची. बसत ना मी बाहेर काढतो त्याला 2 मिनिटं. गडबड करू नका, तिथे उभे राहा. साप तुमच्याकडे नाही येणार, मी इकडे येतो. गडबड नाही करू, साप इथे नाही तर त्याला बाहेर काढतच नाही. ठीक आहे. हा साप विषारी नाहीये. दुर्गा माताजी. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तर या चालू करा. हा साप पण मण्यार सापासारखाच असतो. फक्त सर्पमित्रांना माहीत असतो की कोणता साप विषारी आहे कोणता साप विषारी नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही असा कुठल्याही प्रकारे प्रयत्न करू नका. साप सेमच आहे. हा साप आपल्या घरात असतो किचनमध्ये किंवा बाथरूममध्ये किंवा आपण जिथे भाकरी भुसतो किंवा पाणी तापवतो अशा ठिकाणी. तर हा साप खास करून पाल खाणारा साप असतो. ठीक आहे. ठेवून टाकतो मी त्याला. चला आता माझं काम झालेलं आहे. सोशल मीडियावर माझं इंस्टा अकाउंट आहे सर्पमित्र प्रवीण पाटील. यूट्यूबला एक चॅनल आहे सर्पमित्र प्रवीण पाटील. फेसबुकला पण आहे. अशा प्रकारे सोशल मीडियावर हे सापांचे माहितीचे व्हिडिओ मी पोस्ट करत असतो. साप पकडताना कशी आणि सोडतानाचे व्हिडिओ. ठीक आहे. सर्वांचे परत एकदा खूप खूप आभार. दुर्गा माता की